नमस्कार, माझं नाव डॉक्टर पुरू धवन आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण कसे आपल्या ट्रान्सप्लांट केलेल्या किडनीची काळजी घेऊ शकता याबद्दल बोलणार आहोत. बघा, ट्रान्सप्लांट पर्यंत आपल्याला पोहोचायचं नसतं आणि ते कसं पोहोचायचं हे आपल्या किडनीची आधी काळजी घेतल्यावरच शक्य आहे. जर तुम्ही ते चुकवले तर कधी-कधी आम्हाला ते पारदर्शक बनवावे लागते. आता रुग्ण अनेकदा क्लिनिकमध्ये येतात आणि पुन्हा बिघडत चाललेल्या किडनीची काळजी कशी घ्यावी हे डॉक्टरांना कळणे खूप कठीण होते. अशा रुग्णांना आपण औषधं देऊ शकत नसल्यामुळे आपण ते का देऊ शकत नाही हे देखील समजून घेण्याचा प्रयत्न करू. जेव्हा तुम्ही दुसऱ्याकडून किडनी घेता तेव्हा तुमच्या पहिल्या किडनीचा कडुलिंबाचा पाईपचा सी पाईप कापला जातो आणि नवीन किडशी जोडला जातो. तिसरी किडनी तुमच्या स्वतःच्या ताब्यात ठेवली जाते आणि तुमची मूळ किडनी काढली जात नाही. त्यामुळे किडनी पुन्हा काम करायला लागेल अशी आशा आहे. हे चुकीचे आहे. जुने मूत्रपिंड काम करू शकत नाहीत. आता काम करणारी किडनी म्हणजे कंपाऊंडवाली किडनी. आता जर तुम्हाला याची काळजी घ्यायची असेल तर तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की ती किडनी तुमची नाही, ती तुमच्या शरीराचा भाग नाही. तुम्ही ती दुसऱ्याकडून घेतली आहे. ते तुमच्या कुटुंबातील सदस्याचे घर असू शकते. आता या किडनीला टिकवण्यासाठी डॉक्टर तुम्हाला नेहमी स्टेरॉइड्स देतात, जसं की टॅक्रोलिम्स. हे टॅक्रोलिम्स तुम्ही सोडू शकत नाही. याचं टेस्टिंग तुमच्या प्रत्येक महिन्यात किंवा तिमाहीत होतं. त्यामुळे तुम्हाला त्याचं लक्ष ठेवणं आवश्यक आहे की तुम्ही टॅक्रोलिन्सचं टेस्टिंग नियमितपणे करत राहावं. टॅक्रोलिन्सची योग्य मात्रा तुमच्या शरीरात असावी, ज्यामुळे तुमच्या शरीरात जो रिजेक्शन आहे तो होणार नाही किंवा कमी होईल. कारण ट्रान्सप्लांट केलेल्या किडनीची सरासरी आयुर्मान साधारणतः 10 ते 15 वर्षे असते. खूप चांगल्या केसेसमध्ये कधी-कधी असं होतं की किडनी ट्रान्सप्लांट केल्यानंतर ती 2 महिन्यातच खराब होते. कधी-कधी असं होतं की ती युनियनच्या निर्माण करत नाही. सर्जरीनंतर ट्रान्सप्लांट केलेल्या किडनीसह हे खूप दिसून येतं. पण जर तुमच्या ट्रान्सप्लांट प्रक्रिया यशस्वी झाली असेल तर तुमचं पहिलं काम आहे या किडनीची काळजी घ्या. पहिलं काम म्हणजे दिलेली औषधं योग्य मात्रेत आणि योग्य पद्धतीने वापरणं आणि आपल्या डॉक्टरला आपल्या फीडबॅक ग्रुपमध्ये ठेवणं. तुमचे लेव्हल काय चालले आहे, काय चालले नाही, त्यांच्यासोबत एक रुटीन सेटअप करून घ्या. डॉक्टर साहब, मी टेस्ट कप करवायचा आहे आणि फिक्स वेकेन्सीवर त्या टेस्ट करत राहायच्या आहेत. कारण डॉक्टर तुमच्याकडे येणार नाही की तुम्ही टेस्ट का केली नाही किंवा टेस्ट लेट का केली. त्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत एक रुटीन सेटअप करून घ्या. दुसरी गोष्ट, तुम्हाला तुमच्या खाण्यावर खूप लक्ष ठेवायला हवं. बऱ्याचदा रुग्णाला वाटतं की माझा उपचार झाला आहे, मी जे काही खाऊ शकतो आता काही फरक पडत नाही आणि बऱ्याच ठिकाणी डॉक्टरही मला जे काही खायला हवं ते खाण्यास सांगतात. पण तुम्हाला लक्षात ठेवायला हवं की तुमची किडनी तुमची नाही, तिची एक आयुर्मान आहे. जर तुम्ही याची काळजी घेतली तर ती तुम्हाला दीर्घकाळ टिकेल. तुम्हाला लक्षात ठेवायला हवं की जितकं जंक फूड आहे, ज्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह, फ्लेवर, रंग यांचा समावेश आहे, त्यापासून तुम्ही दूर राहायला हवं. शक्य तितकं ऑर्गॅनिक फूड खाण्याचा प्रयत्न करा, कारण ते किडनीवर कमी लोड देईल. त्यात चपकीसाइड किंवा पेस्टिसाइड नाही. तुमच्या किडनीच्या काम करण्याची क्षमता दीर्घकाळ टिकेल. तो या गोष्टीची दुसरी काळजी घेतील. तिसरी गोष्ट जी तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे तुमचे मूत्रपिंड स्वतःहून खराब झाले नाही. त्यामागे काही कारण होते आणि सहसा कारणे म्हणजे रक्तदाब आणि साखर. जर तुमचा बीपी आणि शुगर अजूनही वाढलेला असेल तर तुमच्या नवीन किडनीला वाचवणं खूप कठीण होईल. तुमचे कर्तव्य आहे की तुमचा बीपी प्रत्येक किमतीत नियंत्रणात ठेवावा, कारण किडनी तुमचा भाग नाही, ती तुम्ही लोनवर घेतली आहे. ठीक आहे, ती खराब होईल जर तुमचा बीपी वाढत राहिला. या गोष्टींवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. 4 गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही कोणती औषधं घेत आहात, तुमचं खाणं-पिणं कसं आहे यावर लक्ष ठेवा. 2. ठीक आहे, तुम्ही ज्या काही चुका केल्या आहेत, त्या तुम्ही केल्या आहेत. त्या पुन्हा करू नका आणि तुमचा रक्तदाब, साखर किंवा तुमच्या मूत्रपिंडाला नुकसान होण्याचे मूळ कारण काहीही असो, त्या कोणत्याही परिस्थितीत नियंत्रणात ठेवा. पण जर तुम्ही या सर्व गोष्टी केल्या तर तुमचे मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले तर ते बराच काळ टिकेल. जर तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली नाही तर अशा अनेक समस्या पुन्हा उद्भवतील. म्हणून मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओवरून समजले असेल की जर तुमचे मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले असेल तर तुमचे मूत्रपिंड दीर्घकाळ काम करत राहावे म्हणून तुम्हाला कोणत्या मुख्य गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. तरीही जर तुमच्या मनात काही शंका असेल किंवा तुम्हाला काही विचारायचे असेल तर मला भेटायला या. मला फोन करू नका, कारण जे डॉक्टर घटनास्थळी असतात ते मूत्रपिंडाच्या रुग्णांना औषधे देत नाहीत.
आणि त्याचे कारण अगदी सोपे आहे, की जर आम्ही तुम्हाला औषधे दिली तर आयुर्वेदातील सर्व औषधे नाकाच्या प्रणालीवर काम करतील. आता तुम्ही किडनी दुसऱ्या व्यक्तीसाठी ठेवली आहे. ती अनैसर्गिक प्रणाली आहे. जर आम्ही तुम्हाला औषधं दिली, आयुर्वेदिक औषधं दिली किंवा कोणतीही औषधं दिली, तर ती तुमच्या किडनीच्या रिजेक्शनला वाढ होऊ शकते. याच कारणामुळे आम्ही कधीही आयुर्वेदिक औषधं ट्रान्सप्लांट केलेल्या किडनीच्या पेशंटना देत नाही. तुम्ही आमच्याकडून आहाराबद्दल माहिती घेऊ शकता. कोणत्या गोष्टींचा विचार करावा लागेल ते तुम्ही करू शकता. पण आम्ही तुम्हाला औषधं देणार नाही. मी आशा करतो की तुम्ही खूप काही समजले असाल. तरीही तुमच्या मनात काही शंका असतील, काहीही विचारायचं असेल, आपलं स्वागत आहे. आता याच्यासोबत मी तुमच्या चालण्याची परवानगी मागतो. पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.